नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। जेव्हा कधी आपल्याला इव्हनिंगच्या टायमाला किंवा अधूनमधून जाता येता किचनमधून काहीतरी तोंडामध्ये टाकायची इच्छा होती, तर अशा वेळेस तुम्ही खायला काय बनवताल? तर शंकरपाळी ही एकदम खुसखुशीत होती, जाता येता तुम्ही तोंडामध्ये टाकू शकता। शिवाय चहाबरोबर इव्हनिंगला तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा ती खाऊ शकता। लहान मुलांना टिफिनला देऊ शकता, छोट्या मुलांना काहीतरी खायची इच्छा झाली तर पटकन डिशमध्ये देऊ शकता। एकदम पदर सुटलेली खूप छान अशी बनवून तयार होती। तर ही कशी बनवायची? तर एक इथे पातेल घ्या, त्याच्यामध्ये 1 कप साखर म्हणजेच 1 वाटी साखर घ्या आणि त्याच वाटीच्या सहाय्याने 1 वाटी पाणी घ्या। आता हे पाणी आपल्याला हलके गरम करायला ठेवायचे आहे। आता इथे पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही, तर पाणी फक्त हलके गरम झाले की गॅस बंद करायचा आहे। याच्यासाठी पाणी गरम करायचे आहे की ही साखर आपली पाण्यामध्ये व्यवस्थित वितळली पाहिजे। तर त्यासाठी इथे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने हलवा। तर आता इथे मी पीठ भिजवलेले होते तेच ताट घेतलेले आहे। तर याच्यामध्ये मी आता अर्धा किलो इथे मी मैदा घेतला आहे। आता म्हणजे मी अर्धा किलो मैदा नाही घेतला, तर याच्यामध्ये मी 2 वाट्या मैदा आणि 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले होते। ते मिक्स केल्यामुळे मी डायरेक्टली ओतले। 4 चमचे रवा आणि चवीपुरते मीठ घेतले आणि याला व्यवस्थित हाताने चोळून मिक्स केले। गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत अशा खूप छान होतात। तर 1 वाटी गरम तूप केले, जास्त कडकडीत गरम तूप करायचे आणि त्याचं या मोहन याच्यावरती घालायचं आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामुळे काय होते, तर आपल्या शंकरपाळीला चांगले पदर सुटतात आणि आपण ह्याच्यात गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे तो मोहन बसल्यावरती त्याला छान असे टेक्स्चर येते। तर ह्याला आता असे व्यवस्थित चोळून मिक्स करायचे आहे मोहन। म्हणजे काय होते की आपल्या सगळ्या शंकरपाळ्या खुसखुशीत बनवून तयार होतात। तर इथे मी तुम्हाला दाखवते की कसे जेव्हा सगळे मिक्स केले जाते मोहन, तेव्हा कसे तयार होतं। असा गोळा तयार होतो आणि असा दाबला की पटकन फुटतो। इथे आपली पीठ हलके होते। आता याच वेळेस विरघळलेले साखरेचे मिश्रण जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। तर इथे मी अगोदर निम्मेच मिश्रण फक्त याच्यामध्ये टाकले आणि याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतले। आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे राहिलेले पाणी होते ते आपल्याला सगळं पाणी याच्यामध्ये वापरायचे आहे। अर्धा किलोच्या प्रमाणाला एवढे पाणी भरपूर होते। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर इथे साखरेचे प्रमाण तुम्ही वाढवले तरी चालेल। आता इथे गोळा पाहू शकता तुम्ही किती छान असा बनवून तयार झालेला आहे। तर हा गोळा आता आपल्याला जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटासाठी झाकून ठेवून दिला होता। तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा बनवून तयार झालेला आहे। तर त्याचा एक असा गोळा तोडून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता गव्हाचे असल्यामुळे थोडीशी वेगळी वाटते, पण मैद्याचे असेल तर परफेक्ट आहे। आता याला चांगली एक लाटी व्यवस्थित मोठी अशी लाटून घ्यायची। तुम्हाला कशी जाड पातळ हवी त्याप्रमाणे हे करा। आता इथे लाटी बनवून तयार आहे। इथे मी साईडची कट करते, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या आपल्याला व्यवस्थित कट करून काढता येतील। त्याच्यासाठी साईडचे जे असते जी की इथे चिरा जातात, का तर तुपाचा वापर केला की साईडने चिरा जातात, त्याच्यामुळे ह्या साईड काढून घ्यायच्या आणि नंतर तुम्हाला जसे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता। शंकरपाळीचे कसे असते, जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही। जर मीडियम असेल तर शंकरपाळी छान फुगते, छान पदर सुटतात आणि खुसखुशीत होते। अशी जर शंकरपाळी तुम्हाला खुसखुशीत हवी असेल तर तुम्ही लाटताना त्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ करू नका। आता इथे आपल्या शंकरपाळ्या काप करून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता मी इथे तुम्हाला दाखवले मीडियम असे झालेले आहेत। आता इथे एका कढईमध्ये गरम करायला ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल ओतायचे आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता की आपली शंकरपाळी तेल पिणार नाही, त्याच्यामुळे मी तेलाचे प्रमाण कमीच ठेवलेले आहे। आता याच्यामध्ये हे शंकरपाळ्या टाकायच्या आणि 2 मिनिटं त्याला हलवायचे नाही आहे, नंतर हलक्या हाताने हलवायचे। तुम्ही पाहू शकता हलका ब्राऊन व्हायला लागला की मी त्याला सारखे हलवत आहे की दोन्ही साईडनी व्यवस्थित त्या ब्राऊन व्हावेत। ही शंकरपाळी खायला खूप छान लागते आणि शिवाय ही तेल पित नाही, त्यामुळे ही खूप छान लागते। तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवली तर तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही पाहू शकता आता किती छान अशी फुललेली आहे। शंकरपाळी कधीही फुललेली असावी, जर ती जागेला दबत असेल तर ती बरोबर नाही आहे। आता मी इथे तुम्हाला काढून दाखवते आणि आता मी इथे तुम्हाला डायरेक्टली दाखवले आहे सगळे काढलेले, किती छान पदर सुटलेले आहेत, शिवाय फुगलेली आहे आणि खुसखुशीत झालेली आहे। फक्त फोडून दाखवलेली क्लिप मिसिंग आहे।